नमस्कार, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहे की मुंबई शहरातील दिव्यांग लोकांना ई व्हेकल, मोबाईल शॉप, ऑन व्हेकल हे साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत यांचा जी.आर. आलेला आहे। आपण चला तर मग आपण बघूया। आणि त्या पहिले तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल तर करून घ्या, कारण की या चॅनलवर रोज असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळात मर्यादित मुंबई यांना सन 23-24 या आर्थिक वर्षात मोबाईल शॉप, ऑन व्हेकल या योजनाकरता निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे। त्यांचा ॲड्रेस आहे 3रा मजला ए विंग, मित्तल टावर, नरिगम पॉईंट, मुंबई 400021, दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्याला हा जी.आर. निघालेला आहे। आपण त्याचं वाचूया। प्रस्तावना: महाराष्ट्र राज्य वित्त विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या मार्फत राज्यातील दिव्यांगांना राष्ट्रीय महामंडळाची दिव्यांग स्वावलंबन योजना, वैयक्तिक थेट कर्ज योजना, दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरती दुकान, मोबाईल शॉप, ऑन व्हेकल इत्यादी योजना राबवण्यात येतात। जे मुंबईतील दिव्यांग आहेत त्यांना स्वावलंबन कर्ज म्हणजे बीज भांडवल, वैयक्तिक थेट कर्ज योजना, दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी होण्यासाठी हरित दृष्टीवर चालणाऱ्या गाड्या आणि फिरते दुकान, मोबाईल शॉप, ई व्हेकल इत्यादी योजना तिथे राबवण्यात येतात। महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळात सन 23-24 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक ZI-3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण, 02 समाज कल्याण, 101 अपंग कल्याण पॉईंट, 05 दिव्यांगासाठी इतर योजना, 0517 दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही वाहने उपलब्ध करून देणे, वाहनावरील फिरते दुकान, सर्वसाधारण कार्यक्रम, सहाय्यक अनुदान, वेतनवेर या उद्दिष्टाकरिता ₹15 कोटी इतके अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। विभागाच्या संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये महामंडळास सन 23-24 या आर्थिक वर्षाकरिता ₹3 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे। वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 2 अन्वयच्या परिपत्रकानुसार मोबाईल शॉप, ऑन व्हेकल 2235D275 या उद्दिष्टाकरिता निधी अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि संनियंत्रण प्रणालीवर वित्त विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे। बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला निधी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळास वितरित करण्याची बाब शासनाने विचाराधीन होती। म्हणजे जे मुंबईतले लोक आहेत त्यांच्यासाठी 2023-24 मध्ये आर्थिक वर्षाकरिता 3 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे म्हणते। आणि पहिले त्यांनी 3 कोटी निधी ते वितरित केला आणि 15 कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे म्हणते। आता ज्या दिव्यांगासाठी निधी आहे त्यांनी ई व्हेकल, मोबाईल शॉप हे आपल्याला मिळवून देण्याबाबत हा जी.आर. आहे। शासन निर्णय: महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ 23-24 या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक ZI-3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण, दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही वाहने उपलब्ध करून देणे, वाहनावरील फिरते दुकान, सर्वसाधारण कार्यक्रम, सहाय्यक अनुदाने, वेतनवर या उद्दिष्टाकरिता मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीचे कोटी एवढे अनुदान वितरित करण्यात शासन मंजुरी देत आहे। याबाबत सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे दर्शवण्यात आहे। जे मुंबईतले दिव्यांग आहेत त्यांना 2 कोटी रुपये इथला शासन मंजुरीत करून देण्यात आली। आता त्यांच्यासाठी खूप योजना 2 कोटीमध्ये बघू शकता तुम्ही किती योजना असेल। त्यांच्या योजनेचं नाव आहे, अनिवार्य योजनेचे नाव आहे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही वाहने उपलब्ध करून देणे। लेखाशीर्ष उद्दिष्ट आहे वाहनावर फिरते दुकान सन 23-24 करिता अर्थसंकल्पीय तरतूद 4 1.5 लाखापर्यंत
येऊ शकते. 23-24 करिता विभागाकडून वितरित करायचे अनुदान 20,000 एका व्यक्तीस 20,000 आहे म्हणते. अर्थसंकल्प वितरण प्रणाली उपलब्ध असलेला निधी कोषागारातून अहिरित करण्यापूर्वी वित्त विभागाच्या दिनांक 12/4/23च्या परिपत्रकामध्ये नमूद परिच्छेद 4 ते 18 मधील मार्गदर्शन सूचना व परिशिष्टातील मार्गदर्शन सूचना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी म्हणते. जे निधी आहे त्यांचा आता काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या बाबीवर खर्च खालील लेखाधीशांनी खर्ची टाकून सन 23-24 या आर्थिक वर्षात मंजुरी तरतुदीत भागवण्यात यावी. मागणी क्रमांक ZI3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण, 02 समाज कल्याण, 101 अपंगाचे कल्याण, 05 दिव्यांग इतर योजना, 0517 दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही वाहने उपलब्ध करून देणे, वाहनावरील फिरते दुकान सर्वसाधारण किंवा कार्यक्रमा ठिकाणी, 31 सहाय्यक अनुदाने वेतनानुसार. या अनुदानाबाबत उपसचिव दिव्यांग कल्याण 2 दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई हे नियंत्रण अधिकारी राहतील. सदर अनुदानाची रक्कम पुढील कार्यवाही करिता प्रादेशिक उपायुक्तालय समाज कल्याण नवी मुंबई यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे. हा जो पण निधी आहे 2 कोटी ह्या नवी मुंबई यांच्या उपायुक्त समाज कल्याण इथे सुपूर्द केला म्हणजे दिलेला आहे. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक 12/1/2023 नुसार सदर अनुदान हे दर्शवत आहे. त्यांना सदर अनुदान मधील नमुन्यातील देणवे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ यास संवरित करण्याचे अधिकार देण्यात येत आहेत. सदर निधी खर्च झाल्यावर त्या बाबतीत खर्चाचे वितरण उपयोगिता प्रमाणपत्र तात्काळ शासन महालेखापाल कार्यालयात सादर करावे. जे निधी अपंगांना देण्यात येईल त्या निधीचा अपंगांनी काय केले आहे किंवा त्या अपंगाने काय घेतली किंवा त्या निधीचा काय उपयोग केला ते निधीचा आपल्याला इथे प्रमाणपत्र द्यावे लागेल. सदर शासन निर्णय महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका भाग 1 1977 अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार तसेच वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक दिलेला इथे दिनांक आहे 12/4/2023 अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे. म्हणजे जो निधी आहे तो समाज कल्याण अधिकाऱ्याकडे दिलेला आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांच्या संकेतांक 20/02/07/17/46/19/43-35 असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. मुंबईसाठी खूप चांगलं काम होत आहे आणि मुंबईच्या दिव्यांग लोकांनी यांचा फायदा अवश्य घ्यावा. तुम्हाला या PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. धन्यवाद.